नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी लोकसत्ता या वर्तमानपत्राचं नेमकं अचूक वाचन कसं करायचं, त्यातील कोणत्या गोष्टी वाचायच्यात, कोणत्या गोष्टी वाचायच्या नाहीत, कोणत्या गोष्टी स्पर्धा परीक्षेला उपयुक्त आहेत, कोणत्या गोष्टी स्पर्धा परीक्षेला उपयुक्त नाहीत, तर अशा विविध प्रश्नांचं सखोल चर्चा या आपण लेक्चरमध्ये करणार आहोत. सुरुवातीला राज्य लोकसेवा आयोग असेल म्हणजे MPSC, तर त्यांनी चालू घडामोडीचा अभ्यासक्रम काय दिलेला आहे याचा थोडक्यात आपण अंदाज घेऊ. तर सिलेबसमध्ये असं दिलेलं आहे बघा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी. आता याच्यामध्ये बघा प्रश्न असा पडतो की राज्य म्हणजे महाराष्ट्र, राष्ट्र म्हणजे आमचा भारत आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण जग. या तीन ठिकाणच्या किंवा ह्या तीन घटकावरती जे काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत किंवा या तीन घटकावरती ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत याच्यावरती MPSC कमिशन प्रश्न विचारेल. आता प्रश्न असा पडतो की भारत असेल, महाराष्ट्र असेल, जग याच्याबद्दल जे काही गोष्टी होतात त्या सगळ्या लक्षात ठेवायच्यात का? तर सर्वच्या सर्व घटकांवरती कधीच प्रश्न विचारत नसतात. तर MPSC कमिशन जे अधिकाराच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत किंवा अधिकाराच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यावरतीच प्रश्न विचारत असतं. म्हणजे बघा की जर एखाद्या गुन्हेगाराशी रिलेटेड असेल तर त्याचा आणि अधिकारीचा काही संबंध नसतो किंवा जे वेगवेगळे अत्याचार समाजामध्ये होत आहेत तर अशा न्यूजवरती MPSC कमिशन विशेष करून प्रश्न कधी विचारत नसतं. तर MPSC कमिशन भविष्यात होणाऱ्या अधिकाऱ्याला उपयुक्त कोणती माहिती आहे किंवा अधिकाऱ्याशी रिलेटेड कोणत्या घटका आहेत तर त्या घटकांशी रिलेटेड प्रश्न विचारत असतं. तर आपण सविस्तरपणे ह्या जे का आपण उदाहरणासाठी न्यूजपेपर घेतलेला आहे 27 एप्रिलचं, याच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या न्यूज वाचायच्या, नेमक्या कोणत्या न्यूज वाचायच्या नाहीत याची आपण सविस्तर चर्चा करू. बघा, आज देशात, महाराष्ट्रात आणि जगभर कोरोनाचं एकदम संकट आहे. म्हणजे आरोग्य आणीबाणी असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे बऱ्याचशा न्यूज हा कोरोनाशी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कोरिलेट होणारे आहेत. तर ठीक आहे, आपण वेगवेगळ्या न्यूजचा पण अंदाज घेऊ. म्हणजे बघा, पहिली जी काही न्यूज आहे याच्यामध्ये बघा, टाळेबंदीचा धोरण गोंधळ, म्हणजे केंद्र सरकार जे काही लॉकडाऊनचं धोरण राबवत आहे याच्याबद्दल बरेचसं काही दिलेलं आहे. तर हे तितकंसं आम्हाला महत्त्वाचं नाही. बेसिक माहिती आहे का आम्हाला लॉकडाऊन काय असतो, तो कधीपासून लावलेला आहे, का लावलेला आहे, कशासाठी. तर बरेचसं टीकात्मक टिप्पणी केलं, तर ही न्यूज आम्हाला काही महत्त्वाची नाही. पुढचा जो काही श्रीमंतीतील दारिद्र्य, म्हणजे आज आम्ही भौतिकदृष्ट्या एवढे विकसित झालेलो असलो तरीसुद्धा आम्हाला दारिद्र्य हा जो काही विषाणू आहे तर त्यांनी बऱ्याचशा उणिवा दाखवून दिल्या आहेत. याच्या संदर्भात वैचारिक लेख हा लेखकांनी किंवा संपादकांनी लिहिलेला आहे. तर याचा उपयोग तुम्हाला CSATच्या पेपरमध्ये होऊ शकतो. पुढचं इकडे एक कार्टून दिलेलं आहे. त्या कार्टूनमध्ये असं म्हटलेलं आहे की दोन व्यक्ती दाखवल्या. ते पहिलं व्यक्ती असे म्हणते की शेअर बाजाराची एवढी जी काही पडझड होत्या तर त्या पडझडीचा माझा काही विशेष संबंध नाही, कारण मी गुंतवणूकच केलेली नव्हती. तर ही विनोदी गोष्ट आहे. तर ह्या तीनसुद्धा न्यूज, म्हणजे ह्या पहिली आणि दुसरी, ह्या विशेष करून न्यूज महत्त्वाची नाही, ही थोडीशी CSATच्या दृष्टीनं तुम्हाला कामाला येऊ शकते. तर ठीक आहे, आपण पुढच्या न्यूज बघूया. बघा, आपल्या राज्यातले जे काही लॉकडाऊनचं धोरण आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे बघा, की लॉकडाऊनचं धोरण आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जी काही स्थिती आहे ती कशी असेल त्याच्यानुसार निर्णय घेतला असेल. तर एक ओव्हरऑल माहिती पाहिजे, विशेष काही महत्त्वाचं नाही. पुढचं असेल, राज्याला 1,00,000 कोटी रुपयांच्या मदतीची गरज, म्हणजे आर्थिक वित्तीय मदतीची गरज असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. हे सुद्धा एक बेसिक माहिती पाहिजे. सहकारी संस्थांनी डिजिटल पर्यायांचा वापर करावा, तर लोक बरेचसे बँकेत जाऊ शकत नाही, त्यामुळे डिजिटल पर्यायांचा वापर करणं आवश्यक आहे. पुढचं की जे काही मधुमेहाचे किंवा डायबिटीजचे पेशंट आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. नंतर तुमची माझी सगळ्यांचे संरक्षण करणारा जो पोलीस बांधव आहेत किंवा पोलीस सैनिक आहेत किंवा शिपाई आहेत, आता त्यांना देव म्हटलं तरी सुद्धा चालेल, तर ते जे काही तुमची माझे सगळ्यांचं संरक्षण करतात, त्यांचं निधन झालं दुर्दैवाने कोरोनाचे, तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी एवढं लक्षात ठेवावं. सगळ्यांची, तुमची माझी सगळ्यांची विनंती, एवढं मी सांगतो. पुढचं असेल की जे काही येस बँकेशी रिलेटेड जो घोटाळा होता तर त्या संदर्भात ह्या दोन व्यक्ती आहेत, म्हणजे वावधान किंवा वाधवान बंधू, तर यांना CBIच्या ताब्यात वगैरे सापडले. तर हे बेसिक माहिती असावी की व्यक्ती कोण, त्यांनी कोणत्या घोट्याशी रिलेटेड आहे, असा आला तर प्रश्न येऊ शकतं. पिंपरी चिंचवडीत बरेचसे रुग्ण वाढायला लागलेत, तर त्याशी रिलेटेड एक विशेष माहिती असेल. पुढचं असेल बघा, खूप महत्त्वाची न्यूज आहे, कोरोना रुग्णावर होमिओपॅथी उपचारांना परमिशन द्यावी. तर ॲलोपॅथी आज उपचार करत आहे, तुम्ही सगळीकडे बघत आहात, पण होमिओपॅथी ही उपचाराची पद्धत आहे, यांनासुद्धा परमिशन द्यावी अशी विनंती केलेली आहे. तर ही न्यूज तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे, म्हणजे याच्याशी रिलेटेड अपडेट जी असेल ते येणाऱ्या काही दिवसात येईल. तर ही थोडंसं माहिती असावं तुम्हाला, कारण याच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पुढचं विविध जे काही पान आहे याच्या संदर्भात एकदम बेसिक लोकलच्या न्यूज असतात. तर या काही विशेष करून आपल्या
म्हणजे MPSCच्या दृष्टीने विशेष काही महत्त्वाच्या असतात त्या लोकलच्या असतात. म्हणजे मानसिक बलामुळे आजारावरती मात होऊ शकतं. तर ही पुणे दिनांक पुढचं पेज असेल, म्हणजे पुण्यातल्या आपण आवृत्ती चर्चेसाठी घेतले म्हणून ही पाण्याची जी काही समस्या असेल त्याच्यावरती चाललेलं आहे. आज रेल्वेच्या इतिहासामध्ये रेल्वे पहिल्यांदा बंद आहे. तर रेल्वे बंद असल्यामुळे वीज निर्मिती कोळशाची वाहतूक करते याच्याशी रिलेटेड आहे. पाऊस हा अवकाळी पडू शकतो पुण्यात असंही तर म्हटलेलं आहे. तर हे काही एवढं महत्त्वाचं नाही. पुढचं असेल की जे काही रुग्णांसाठी रिक्षा आहे याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाची माहिती असेल तर हे सुद्धा या जे काही लोकल आणि बेसिकच्या न्यूज आहेत त्या तुम्हाला काही एवढ्या महत्त्वाच्या नाहीत असं म्हटलं तरी चालेल. पुढची एक खूप महत्त्वाची न्यूज आहे की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. झुलावकार उत्तम बंडू तुपे यांचं निधन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर असं एखादं व्यक्तिमत्व असेल की त्यांचं समाज जीवनामध्ये खूप महत्त्वाचं जर योगदान असेल तर त्याच्यावरती खूप सारे प्रश्न येतात आणि येत आहेत आणि आज येत आहेत आणि भविष्यात पण येणार आहेत. तर त्यांनी झुलावा ही महत्त्वाची काही कादंबरी किंवा लेखन प्रकार लिहिला, याच्याबरोबर इतर सुद्धा काही साहित्य लिहिलं. तर MPSC कमिशन प्रश्न विचारताना काय तर की या व्यक्तीने म्हणजे झुलावकार उत्तम बंडू किंवा उत्तम बंडू तुपे यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. त्यांना टिंबटिंब असे म्हणतात किंवा झुलावकार असे म्हणतात. त्यांनी ही XYZ नावाची पुस्तकं लिहिली. त्यातली कोणकोणती पुस्तकं खूप प्रसिद्ध झाली, कोणकोणत्या पुस्तकांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तर अशा बऱ्याच ज्या काही शक्यता विचारात घेऊन याच्यावरती MPSC कमिशन प्रश्न विचारू शकतं. तर महाराष्ट्रातल्या लोकजीवनामध्ये विशेष प्रभाव गाठणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर ते तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं आणि याच्यावरती MPSC कमिशन प्रश्न तुम्हाला विचारू शकतो. पुढचं असेल हे बेसिक माहिती आहे, म्हणजे अभियांत्रिकेमधील नव्या संधी याच्याशी रिलेटेड असेल. पुढचं की आपल्या देशामध्ये आणि जगभर सर्वच्या सर्व ठिकाणी कोरोनावरती लस काढण्यावरती बरेचसे उपाय सुरू आहेत. म्हणजे देश विदेश नावाचं जे पेज आहे याच्यावर तर न्यूज आहे बघा. तर ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे तिथं जे काही कोरोनाच्या याच्यावरती खूप सारे उपचार सुरू आहेत किंवा वेगवेगळे जे काही संशोधन आहे ते सुरू आहे. तर आपल्या देशामध्ये सुद्धा सिरम इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे तर ती सुद्धा कोरोनावरती संशोधन करत आहे. तर बऱ्याच वेळा विचार की सिरम इन्स्टिट्यूट ही कशाच्या संदर्भात आहे, ती कोणत्या शहरामध्ये काम करते, तर अशा बरेचसे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर ही थोडीशी एक न्यूज तुम्हाला माहिती पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं. पुढच्या न्यूजमध्ये जर बोलायचं म्हटलं तर बघा पंतप्रधानांचं स्टेटमेंट असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक जे मोहन भागवत यांचं स्टेटमेंट असेल. पहिल्या पेजवरती तीच कंटिन्यू न्यूज आली की शरद पवार यांची राज्याला वित्तीय मदत द्या. तर असं बेसिक माहिती आहे, याची काही विशेष गरज नाही. पुढचं जे काही महत्त्वाचं पेज आहे ते म्हणजे विचार. तर याच्या संदर्भात खूप सारे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर या विचारामध्ये जर बोलायचं म्हटलं तर लोकमानस याच्यामध्ये काय असेल की तुमच्यासारखे जे काही जाणकार जे काही लोक असतात की जे वर्तमानपत्र वाचतात तर त्यांनी ज्या काही न्यूज वाचून जे काही ॲनालिसिस केलेलं असतं किंवा उत्तर दिलेलं असतं, म्हणजे वर्तमानपत्रामध्ये एखादी भूमिका आलेली असती तर ती भूमिका असेल किंवा त्याच्याबरोबर उलटी भूमिका पण ते लोक त्याच्यामध्ये व्यक्त करतात. तर तुम्हाला हे जे काही लोकमानस आहे या सदराचा खूप सारा उपयोग होऊ शकतो. कारण तुम्हाला उद्या राज्यसेवा मुख्यमध्ये निबंध लिहायचा असतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमची मतं व्यक्त करायची असतात एखाद्या मुद्द्यावरती. तर याच्यावरती खूप सारे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे CSATमध्ये सुद्धा तुम्हाला वापरा येऊ शकतं, मुलाखतीमध्ये येऊ शकतं, निबंध लेखनामध्ये येऊ शकतं आणि करंटमध्ये पण येऊ शकतं. तर लोकमानस जे काही सदर असेल तर तुमच्यासारख्या ज्या चोखंदळ वाचकांनी दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया असतात. पुढचं असेल की आमच्या महाराष्ट्रातली एक महत्त्वाची झोपडपट्टी आहे ती म्हणजे धारावीची झोपडपट्टी मुंबईला आहे. तर आज कोरोनाच्या स्थितीमध्ये धारावीमध्ये जी काही वाईट अवस्था झालेली आहे तर याच्या संदर्भात सखोल विश्लेषण आहे. तर ते तुम्हाला जॉग्राफीच्या अंतर्गत असेल, चालू घडामोडी असेल किंवा निबंध लेखनात असेल किंवा मुलाखतीत, तर हे विविध दृष्टीनं तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. किंवा CSATच्या पेपरमध्ये किंवा CSATच्या जो काही पेपर आपला राज्यसेवेचा पूर्व परीक्षा आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे काही सामाजिक जे काही लेख येतात तर त्याच्यात दर्जाची याच्यामध्ये भाषा असते. तर हा लेख जर वाचला तर तुम्हाला विविध ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर की थोडंसं अध्यात्मावर काही लेख असतात, मनोवेद असेल किंवा तत्वबोध असेल. अभ्यास करताना बऱ्याच वेळा डिप्रेशन येऊ शकतं. तर डिप्रेशन जर टाळायचं असेल, मनाला जर उत्तेजित ठेवायचं असेल तर हे असे आध्यात्मिक लेख आहेत हे तुम्हाला वाचणं अपेक्षित होतं. तर याचा डायरेक्ट जरी उपयोग झाला नाही तर इनडायरेक्ट म्हणजे तुमचं मन शांत होण्यासाठी उपयोग होईल किंवा CSATच्या अभ्यासक्रमामध्ये जे आध्यात्मिक जे काही पॅरेग्राफ असतात ते सोडवण्यासाठी सुद्धा त्याचा इथं उपयोग होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे आवश्यक वाचावं लागेल. पुढची न्यूज आहे बघा महत्त्वाची. हे बऱ्याच वेळेला तुम्हाला सायन्स अँड टेकमध्ये किंवा करंटमध्ये विचारले जाऊ शकतं किंवा जॉग्राफीमध्ये पण विचारली जाऊ शकते. बघा राष्ट्रीय जल धोरण 2012. तर आपल्या देशातलं जे काही नद्या आहेत तर नद्यांच्या आम्ही गटार गंगा करून सोडलेल्या आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आपण ज्या देशामध्ये नदीला माता मानतो त्या माता मानणाऱ्या देशामध्ये नद्यांची आम्ही इतकी वाईट अवस्था केल्या आणि विकसित राष्ट्रांच्यामध्ये नदीला माता मानत नाहीत तरी त्यांच्या नद्या उत्कृष्ट आहेत. हे आम्हाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. तर याच्या संदर्भातलं नद्यातलं पाणी जे आहे स्वच्छ कसं ठेवता येईल किंवा
स्वच्छ कसं राहील याच्या संदर्भातलं भारत सरकारनं राष्ट्रीय जल धोरण हे राबवलं होतं. सुरुवातीला 1987ला राष्ट्रीय जल धोरण आलं, त्याच्यानंतर 2002 असेल, 2012 असेल, याच्यामुळे ते अपडेट करण्यात आलं. तर हे अपडेट का करण्यात आलं, हे अपडेट करून त्याची उद्दिष्ट कोणती होती, तर हे असं म्हणजे कुतूहल या सदरामध्ये सविस्तर दिलेली माहिती असते. तर ही वाचली तर तुम्हाला विविध ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो. पुढचं असेल की संपादकीय. आता याच्यामध्ये बघा, संपादकीय लेखामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की क्रिटिसाइज बरंचसं केलेलं असतं. तर आपण काय करायचं, आपणाला जे महत्त्वाचं आहे तेच तेवढं आपण मोजकं त्यातनं उचलून घ्यायचं. म्हणजे बघा, संपादकीयमधली जी काही भाषा असते ती सीसॅटमधली जी काही भाषा असते किंवा सीसॅटच्या वर्तमानपत्रातली सीसॅटच्या पॅरेग्राफमध्ये जी काही भाषा असते जवळपास सारख्या दर्जाची असते. त्यामुळं संपादकीय वाचत असताना तुम्हाला सीसॅटचा पेपर हा सोपा जाणं किंवा सीसॅटचा जो काही पेपर कव्हर न होण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो कव्हर होण्यासाठी रोजचा जर संपादकीय वाचला तर तुमचं अर्थशास्त्र असेल, राजकारण असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, असे विविध विषयावरचे विविध लेख ह्या संपादकीय सदरातून येत असतात आणि ते तुम्हाला वाचणं खूप आवश्यक असतं. याचा तुम्हाला विविध ठिकाणी उपयोग होऊ शकतो. तर आजचा जो काही संपादकीय लेख आहे याच्यामध्ये एक बेसिक मुद्दा मी बोलतोय की आपल्या देशामध्ये संघराज्य जरी वैशिष्ट्य असली तरी आपल्या देशाला संघराज्य असं म्हणत नाहीत. आता गंमत बघा, ज्यांनी कोणी पॉलिटी व्यवस्थित असलं त्यांच्या लक्षात येईल. म्हणजे संघराज्य ही वैशिष्ट्य असली तरी संघराज्य असं म्हणत नाहीत. संघराज्य म्हणजे काय की समजा अमेरिका एक संघराज्य आहे, म्हणजे त्यांच्याकडे जवळपास 48-49 जे छोटी छोटी राज्य आहेत या सगळ्यांचं मिळून USA बोललं जातं. आणि आपल्याकडे कसं आहे की आपला भारत हा एकच आहे, आम्ही आमच्या सोयीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात असे वेगवेगळे राज्य केलेत. तर याच्यामध्ये असं त्यांनी क्रिटिसाइज केलेलं आहे केंद्र सरकारवरती संपादकांनी किंवा या लेखामध्ये की केंद्र सरकार देशातल्या विविध घटक राज्यांचा विचार न करता निर्णय घेते आणि ही आमच्या संघराज्य व्यवस्थेला किंवा राज्यांचा संघ आपण राज्यघटना म्हणतो ह्या व्यवस्थेला कुठंतरी दुहा देणार आहे किंवा कुठेतरी बगल देणार आहे. याच्या संदर्भात हा लेख आला आहे. तर हा तुम्हाला एक वैचारिक शक्ती वाढवण्यासाठी हा वर्तमानपत्रातला लेख खूप महत्त्वाचा ठरू शकतो. पुढचं असं लेख महत्त्वाचा आहे, परिस्थिती सावरायची असेल तर थोडंसं काय याच्यामध्ये जी विचारवंत लोक असतात की ज्यांचं त्या विषयामध्ये खूप महत्त्वाचं योगदान असतं, तर अशा लोक याच्यामध्ये ब्लॉग लिहित असतात. तर याच्यामध्ये बघा, जी आज कोरोनाची जी काही स्थिती आहे तर कोरोनाच्या स्थिती संदर्भातली जी परिस्थिती जी काही दयनीय झालेली आहे किंवा होत आहे ती जर सावरायची असेल तर त्याच्या संदर्भातल्या कोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील याच्या संदर्भातलं सविस्तर जे काही स्टेटमेंट आहे ते याच्यामध्ये आलेलं आहे किंवा सविस्तर लेख दिलेला आहे. त्याच्यामध्ये केंद्रीय जे आमचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन असतील, राज्यातले आरोग्यमंत्री टोपे साहेब असतील, तर असे विशेष जे काही यांचे जे रेफरन्स असतात, निर्णय असतात, याचे ॲनालिसिस करून हे लिहिलेलं असतं. तर हे सुद्धा ॲनालिसिस किंवा विश्लेषण आपल्या स्पर्धा परीक्षे दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. तर भरोसा करतोय तेव्हा हा अन्वयार्थ हा सुद्धा लेख असतो. तर हा सुद्धा एक वैचारिक देण असते आणि याच्यामध्ये सुद्धा जे काय आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये चाललेलं आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची आजची जी काय अवस्था आहे किंवा ह्या कोरोना रोगानंतर किंवा कोरोनाच्या विषयानंतर जी काही येणार आहे याच्याबद्दल सविस्तर चर्चा केलेलं आहे. तर हे संपादकीय पेज असेल हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. त्याच्यानंतर ह्या संपादकीय पेजवरचा शेवटचा जो मुद्दा जो असेल तो विश्वाचे वृत्तरंग. याच्यामध्ये सुद्धा जगभर जे काही चाललेलं आहे चालू घडामोडी याचा एक आढावा दिलेला असतो. म्हणजे तुम्हाला भारताबरोबर जगात जे काय चाललेलं आहे याचा एकंदरीत आढावा घेऊन यातल्या काही अशा न्यूज असतात की म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीतला असतं किंवा वेगवेगळ्या संस्थेच्या बाबतीतलं असतं, एखाद्या महत्त्वाची घटना घडली त्याच्या संदर्भातलं असतं, एखाद्या महत्त्वाच्या संस्थेबद्दल असतं. तर अशा विविध गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या ब्लॉगमधनं मिळून जाईल. ही सुद्धा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची न्यूज आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. पुढचं असेल की अर्थवृत्तांत. याच्यामध्ये सुद्धा काही म्युच्युअल फंड असेल, SIP असेल, शेअर मार्केट असेल, बऱ्याचशा न्यूज असतात त्या डायरेक्ट आम्हाला काम येत नाही. एक ओव्हरव्ह्यू घेतला तरी चालेल किंवा अर्थव्यवस्थेशी रिलेटेड एखादी खूप महत्त्वाची न्यूज असेल आर्थिक, तर ती सुद्धा याच्यामध्ये येऊ शकते. तर हे सुद्धा तुम्हाला वाचावं लागेल. त्याच्यानंतर बघा, हे थोडंसं ॲनालिटिकल लिहिलं असतं, ते एवढं काही महत्त्वाचं नाही. जर इकॉनॉमिक्समध्ये जर व्यवस्थित अभ्यासलं तर तुम्हाला याची एवढी काही गरज पडत नाही. शेवटचं पेज असेल म्हणजे वर्तमानपत्रातलं ते म्हणजे असेल क्रीडा किंवा स्पोर्ट्स. बऱ्याच वेळा वर्तमानपत्र घेतलं की या पेज वाचण्याचा मोह पडतो. म्हणजे बरेच जण काय करतात की वर्तमानपत्र बरोबर उलटं करतात आणि क्रीडा पेज सुरुवातीला वाचायला सुरुवात करतात. ठीक आहे, आता बऱ्याच जणांना क्रीडेवरती खूप प्रेम असतं, तो वेगळा विषय. तर याच्यामध्ये क्रीडाच्या न्यूज बघत असताना आम्ही काय करतो, IPL चाललेला आहे समजा, आता यावर्षी IPL कोरोनामुळे रद्द झालं, तो वेगळा विषय. तर आम्ही काय करतो, आम्हाला जी कुठची आवडती टीम आहे त्या टीमच्या खूप साऱ्या अपडेट्स ठेवतो
तर MPSC कमिशन तुम्हाला असं विचारत नाही. तर बघा ना, IPL हाच जर मुद्दा घेतला तर 2008ला पहिल्यांदा IPL सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग ते कंटिन्युअसली होत गेलेलं आहे, आत्ता रद्द झालेलं आहे. मग पहिला विजेता कोण असेल, दुसरा कोण असेल, तिसरा कोण, चौथा कोण असेल, किंवा अलीकडचे विजेते कोण असतील, IPL स्पॉन्सर कोणी केलेलं आहे, सुरुवातीला IPL मध्ये किती टीम होत्या, आत्ता सध्या किती आहेत आणि आत्ता ते रद्द झालेलं आहे, किंवा वेगवेगळ्या टीमचे मालक कोण असतील, विजेता कोण असेल, अलीकडं उपविजेता कोण असेल. तर असे प्रश्न विचारतात, वेगळ्या दृष्टीने विचारत नाहीत ते. म्हणजे तुम्हाला IPLच्या संदर्भातलं किंवा क्रिकेटचा वर्ल्ड कप असेल, ऑलिम्पिक स्पर्धा असतील, राष्ट्रकुल स्पर्धा असतील, बॅडमिंटनच्या स्पर्धा असतील, किंवा हॉकीच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील, फुटबॉलचा वर्ल्ड कप असेल, तर अशा जे काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खूप महत्त्वाच्या स्पर्धा आहेत त्या संदर्भातला प्रश्न विचारला शकतो. राष्ट्रीयमध्ये जर बोलायचं म्हटलं तर रणजी क्रिकेट कर्नाटक स्पर्धा होते, याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न येतात. पुढचं असेल बघा की खाली म्हणजे दुसरी जी काही न्यूज दिसते याच्या तर याच्यामध्ये बघा की पुजाराला गोलंदाजी करणं कठीण आहे. ते वेगवेगळे स्टेटमेंट असतं. बघा, चोप्रा आर्चर हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे, सॉरी इंग्लंडचा खेळाडू आहे, त्याचं जे काही पदक हरवलं आहे तर त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तर अशा काही न्यूज महत्त्वाच्या नसतात. महिलांचे किंवा महिलांचा IPL जे भविष्यात नियोजित आहे त्या संदर्भातली ही न्यूज असेल. तर अशा काही बेसिक न्यूज असतात. त्याच्यामध्ये वर्ल्ड कप असेल किंवा IPL असेल किंवा फुटबॉलचा वर्ल्ड कप असेल, तर अशा काही महत्त्वाच्या न्यूज असतात. तुम्हाला एवढ्याच या वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या असतात परीक्षेला. आता शेवटीला एवढा मी मुद्दा सांगतो की वर्तमानपत्र वाचत असताना मी बऱ्यापैकी कवर सगळं केलेलं आहे. तुम्हाला जर अजून समजून घ्यायचं असेल तर तुम्ही जी कुठली परीक्षा देणार आहात त्या परीक्षेचे जुने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे त्याने डायमेन्शन दिलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल IPLवरती प्रश्न विचारला, XYZ असा विचारला असेल, वर्ल्ड कपवरती क्रिकेटच्या वर्ल्ड कपवरती असा विचारला, किंवा फुटबॉलच्या वर्ल्ड कपवरती असा विचारला, बॅडमिंटन स्पर्धेवरती असा विचारला, बुद्धिबळ स्पर्धेवरती असा विचारला, तर ते अँगल आहेत ते तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानुसार रोजचं वर्तमानपत्र असताना ते मुद्दे तुम्हाला अधिक कनेक्ट करून वाचायचे आहेत. तर हे आजचं महत्त्वाच्या वर्तमानपत्रासंदर्भात बोललो. तर बघा, लोकसत्ता वर्तमानपत्र, या वर्तमानपत्राला शनिवार आणि रविवारी 2 विशेष पुरवण्यात. शनिवारची जे येते ते असते की चतुरंग आणि रविवारी ती लोकरंग. तर ह्या पुरवण्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण या पुरवण्यामध्ये खूपसं असं वैचारिक लेखन केलेलं असतं. म्हणजे ब्लॉग लिहिणारे विविध लेखक असतात किंवा विचारवंत असतात, तर त्यांचं जे आठवड्याभरामध्ये जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय, राज्य स्तरावरती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जे काही मुद्दे घडले तर त्याच्या संदर्भातलं त्यांचं सखोल विश्लेषण असतं. त्यामुळे शनिवार आणि रविवारी ह्या जे काही येणारे महत्त्वाच्या पुरवण्या असतात तर त्या पुरवण्याचं वाचन करणं सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे की CSATच्या पेपरमध्ये कामाला येईल, करंटच्या पेपरमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट कामाला येईल. तर अशा विविध ठिकाणी ह्या वर्तमानपत्राचं वाचन करणं तुम्हाला खूप गरजेचं पडतं. पुढचा एक शेवटचा मुद्दा असा सांगतो की बऱ्याच जणांची एक प्रॉब्लेम असतो की वेगवेगळ्या परीक्षांचा, म्हणजे राज्यसेवा असेल, PSI STA असिस्टंट असेल, प्री मेन्स, या वेगवेगळ्या परीक्षेचा आमचा पेपर कव्हर होत नाही. पेपर कव्हर होत नाही म्हणजे काय की आम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं येत असतात बघा, परंतु त्या प्रश्न न वाचल्यामुळं किंवा वेळ न पुरल्यामुळं आमचा स्कोर कमी येतो. तर ही जर क्वेश्चन पेपरचं जे काही क्वेश्चन सोडवण्याचं जे स्किल आहे ते जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला रोजचं वर्तमानपत्र न चुकता वाचलं पाहिजे. म्हणजे तुमचं एक प्रॅक्टिस होतं वाचनाचं, बेस्ट किंवा स्टँडर्ड वाचनाचं. आणि ते जर झालं तर तुम्हाला CSATचा पेपर असेल किंवा वेगवेगळे GSचे पेपर असेल, याच्यामध्ये तुम्हाला चांगली गती मिळू शकते किंवा तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकतो. तर ठीक आहे, आज आपण या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा केली. तर तुम्हाला लेक्चर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र कमेंट बॉक्समध्ये लिहा की का नाही आवडलं. म्हणजे तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचा अवलंब करून मला पुढचं लेक्चर उत्कृष्ट बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल. तर आज एवढंच सांगतो आणि आज इथं थांबतो. लेक्चर बघितल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. नमस्कार.